तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजे 30 मेच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत आज काय काय घडणार आहे. तर इकडे आता सावली जगन्नाथजीकडून गुरुकुलकडे जात असते. तिथे मात्र सावलीने क्षमाला थांबायला सांगितलेलं असतं, कारण की मुलांचा रियाज चालू असतो. क्षमा आणि सावलीचं बाहेरच बोलणं चालू असतं. क्षमा म्हणू लागते की सावलीताई, तुम्हाला माहिती नाही, माझं आणि यांच्यामध्ये ना खूप मोठं भांडण झालं होतं. आमचे भांडण एकदम टोकाला गेले होते. डायरेक्टली ना कोर्टापर्यंत आमचं भांडण गेलं होतं. पण मग सावली विचारू लागते की क्षमाताई, मग तुम्ही कसं केलं हो, सगळं काही परत सुरळीत झालं आहे. क्षमा सांगू लागते की सावलीताई, तुम्हाला सांगते, आमचं भांडण असं झालं होतं ना, परत मी विचारच केला नव्हता की आम्ही परत दोघंजण एकत्र मिळून असा संसार करूया म्हणून. फक्त हे सगळं शक्य सारंगसळामुळेच झालं आहे. त्यांनी न यांची खूप चांगली समजूत काढली, मला पण सगळं काही समजून सांगितलं, त्याच्यामुळेच आमचा संसार आज सुरळीत चालू आहे. सावली एका मिनिटासाठी विचार करते की सारंग सरांच्या मनात नेमकं काय चालू आहे काय माहिती. तर त्यानंतर क्षमा आणि सावलीचं जेव्हा बोलणं चालू असतं तितक्यात मात्र ओवी बाहेर येते. ओवीचा घरी जाण्याचा टायमिंग झालेला असतो. तर दुसरीकडे सारंग अबीरला घेऊन इकडे तिकडे मस्त मज्जा मस्ती करत असतात. तर आता ओवी पळत त्याचे म्हणू लागते की सावली काकू, मी जाते बरं का, आता माझा बाबा आला असेल, आता वेळ झालाय ना घरी जायचा, माझा बाबा ना माझी वाट बघत असेल. त्यावेळी आता सावली म्हणू लागते, हो ग ओवी बाळा ये, आणि आज आपण ना सगळ्यांनी मिळून खूप छान रियाज केला बरं का, मला तर खूप भारी वाटलं. तेवढ्या वेळात ओवी म्हणू लागते, हो ना सावली काकू, हे सगळं तुमच्यामुळे शक्य होतंय आणि मी ना स्टेजवर खूप छान गाणं गाणार आहे. क्षमाला पण मात्र ओवीचा ना खूप गर्व वाटू लागतो. त्यानंतर ओवी सारंगकडे जात असते. तर तिकडे मात्र सारंग आणि अबीर असतात. तर आता अबीर म्हणू लागतो, खरंच ओवी थँक्यू बरं का, तू इथे येते ना, गुरुकुलमध्ये क्लास लावलाय ना, म्हणून मला तुझ्या बाबासोबत मनमोकळेपणाने फिरता येतं, छान मला मस्ती करता येते, नाहीतर मला तर काय त्या आश्रमच्या बाहेर कुणी जाऊ पण देत नाही. तेवढ्या वेळामध्ये लगेच ओवी म्हणू लागते, अरे अबीर, माझे का आभार मानतोस तू, बघ ना तुझी आई मला गाणं शिकवते, बघ ना किती छान गोष्ट आहे ना, त्यांच्यामुळे मला काहीतरी शिकायला भेटतंय ना. त्यावेळी आता अबीर म्हणू लागतो, हो गं ओवी, ते पण खरं आहे, पण तुझ्या बाबाकडे ना मी खूप छान राहतो बरं का तुझा. त्यावेळी ओवी म्हणते, माझा बाबा तुला परेशान तर नाही करत ना. अबीर म्हणू लागतो, नाही गं, माझा सुपर हिरो ना खूप चांगला आहे, खूप मज्जा मस्ती करतोय आम्ही. त्यानंतर ओवी आणि सारंग घरी जात असतात. तर दुसरीकडे मात्र घरी गेल्याच्या नंतर बबलूनं बाहेर खूप मोठा आवाज करून डान्स करत असतो. तर ओवी आणि सारंग घरी गेल्यावर ते बघता तर म्हणू लागता, काय रे बबलू, तू का वेडाबिडा झाला का, असं घराच्या बाहेर कुणी इतकं मोठं गाणं लावून कुणी डान्स करतं का. तेवढ्या वेळामध्ये बबलू म्हणू लागतो, अरे सारंग दादा, काय झालंय, ते साखरेची केस ना आपण जिंकलो आहे. मला वाटलंच, मी जर तुला सांगितलं तू तर काय पार्टी वगैरे देणार नाही, म्हणून मी माझं एकटाच पार्टी करतोय आणि मस्त एन्जॉय करून डान्स करतोय. बबलूनं गाणं लावून बबलू स्वतःच नाचू लागतो. तर आता सारंग म्हणू लागतो, बबलू तुला चांगलं वाटतंय का, इतका मोठा आवाज केलाय, स्वतःच नाचतोय. तर ओवी म्हणू लागते, अरे बाबा किती छान गाणं लागलंय, बघ ना, मला पण खूप गाणं आवडतं. त्यावेळी आता ते तिघे जणही खूप छान डान्स करू लागतात. लगेच सावली आणि सारंग घरी येतात. सारंग सावलीला घेऊन आलेला असतो. तर तिलोत्तमा खूप मोठ्याने आवाज करून म्हणू लागते, काय ग, आमच्या घरात यायला तुला परवानगी नाही, मग तू कुणाला विचारून आतमध्ये येते आणि तिथेच थांबायला सांगते. सारंग फक्त तिलोत्तमाकडे रागाने बघू लागतो. तर तिलोत्तमा म्हणू लागते, काय ग, तुला लाज नाही वाटत का ग, एकदा सांगितलं होतं ना तुला, आमच्या घरात परत तू पाऊल देखील ठेवायचा नाही, मग तू कशासाठी आली आहे. तेवढ्या वेळामध्ये तिलोत्तमा लगेच धावत त्यांच्याकडे येत असते. तर सावली म्हणू लागते, हे बघा तिलोत्तमा मॅडम, तुम्हाला वाटत असेल, पण मला काय तुमच्या घरामध्ये येण्याची काही हौस वगैरे नाही, हा तुमचा मुलगा आहे ना, तोच मला इकडे घेऊन आला आहे. त्यावेळी तिलोत्तमा सारंगकडे रागाने बघू लागते. तर सारंग सावलीकडे बघत असतो. सावलीने आता सारंगचं नाव देखील घेतलेलं नसतं. तर ती असं म्हणत असते की तुमचा मुलगा नाही का, तोच मला इकडे घेऊन आला आहे. त्यावेळी आता तिलोत्तमा म्हणू लागते की सारंग, तुझ्या मनात काय चालू आहे मला काही कळतच नाही, या मुलीला तू इकडे का घेऊन आला आहे, नकोय मला तुझ्या आयुष्यामध्ये ही मुलगी. त्यावेळी सारंग म्हणू लागतो, आई, आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना, तू मध्ये बोलायचं नाही, आणि मी ना आता सावलीला एकदा घरात घेऊन येतोय, परत जर सावलीला कुणी काही बोललं आणि तिला घराच्या बाहेर काढून देण्याचा प्रयत्न केला ना, तर माझ्या इतका वाईट कुणीच नसेल. तिलोत्तमाचं तर डोकं हँग पडून जातं, तिला कळत नसतं मी काय बोलू आणि यांना काय उत्तर देऊ.
आता हे सगळं जे काही घडलं आहे ना, ते फक्त एक तिलोत्तमाचं स्वप्न असतं. तिलोत्तमा आरबळूनच उठते, खूप मोठ्याने ओरडते. तिला कळत नसतं या मुलीचं मला काहीतरी करावं लागेल. खरंच ही मुलगी एक दिवस आपल्या घरात नक्कीच येईल. सारंग मात्र तिलोत्तमाच्या आवाजामुळे तिच्या रूमकडे जातो. म्हणू लागतो, आई काय झालं ग? तिलोत्तमा आता कसं सांगणार सारंगला की मला सावलीचं स्वप्न पडले, सावलीला तू आपल्या घरात घेऊन आला आहे. तिलोत्तमा म्हणू लागते, काय नाही रे सारंग, मला असंच स्वप्न पडलंय. तर सारंग म्हणू लागतो, आई तू ठीक आहे ना? तिलोत्तमा म्हणू लागते, हो मी ठीक आहे, तू जा आराम करायला. मग सारंग निघून जातो. दुसरीकडे मोनिका विचार करू लागते, सावली तर जिवंत आहे. सगळे म्हणत होते ही सावली तेव्हा मेली, पण ही सावली तेव्हाही जिवंत होती आणि आत्ताही जिवंत आहे. मला ना परत एकदा त्या गुरुकुलची ना तपासणी करावं लागेल आणि सावलीला हाताशी धरून मला या तिलोत्तमाचं ना सगळं उद्ध्वस्त करायचं आहे. मोनिका उडते, आरशासमोर जाऊन खूप मोठ्याने बोलू लागते. म्हणू लागते, मला ह्या सावलीला ना गोड बोलावंच लागेल. माझी ओळख मी फक्त तिला सांगणार नाही, पण तिच्या मनात काय चालू आहे ना ते मी नक्की जाणून घेणार. एवढ्या वेळात राजकुमार उठतो, त्याला जाग येते. तर तो आरशाकडे बघतो तर त्याला मोनिका दिसते आणि मग राजकुमार ओरडतो. म्हणू लागतो, काय ग मोनिका, एवढ्या रात्रीची उठून आरशासमोर इतके मोठे डोळे करून का बघत आहेस? जर आता शुभ्रा जर उठली ना तर तुला भिवून खूप मोठ्याने आरडलती. तर आता तेवढ्या वेळामध्ये मोनिका म्हणते, काही नाही, तुला काय करायचं तू तुझा शांत झोप ना. राजकुमार म्हणू लागतो, अगं मला सगळं कळतंय तुझ्या मनात काय चालू आहे, तुला पण ती आश्रमची जागा मिळवायची आहे ना. तर मोनिका म्हणू लागते, राजकुमार तुला काही गरज नाही, तू तुझा शांतपणे झोपून जा. आता दुसरीकडे जगन्नाथ सावली बसलेली असतात तर अबीर झोपलेला असतो. तर जगन्नाथ म्हणू लागतो, बघ ना ग सावली किती छान झोपलाय, दिवसभर ना त्याच्या त्या सुपर हिरोसोबत किती धिंगाणा मस्ती करतोय. तर सावली म्हणू लागते, हो ना बाबा. त्यावेळी जगन्नाथ म्हणू लागतो, अगं आतापर्यंत तू तुझ्या मुलाला सांगितलं नाही की त्याचा बाबा आहे म्हणून. आता पुढे चालून तो मोठं झाल्यावर तुला अनेक प्रश्न विचारणार झाला, मग तू त्याला काय उत्तर देणार झाली. सावली म्हणू लागते, आतापर्यंत बाबा त्याला जसं हँडल केलंय ना, मोठ्यापणी पण आपण तसंच करायचं, पण त्याचा बाबा आहे म्हणून त्याला मी कधीच सांगणार नाही. तर मित्रांनो, बघूया आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला काय बघायला मिळतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.